अजित पवारांनी विश्रांतवाडीमध्ये गेल्या आठवड्यामध्ये एक भाषण केलेलं होतं की पुण्यातली गुन्हेगारी ठेचून काढायची आहे, गुन्हेगारांना आता पदरात घातलं जाणार नाही। पण काल बारामतीमध्ये त्यांनी बोलताना सभेत असं म्हणालेले की त्यांचे पदाधिकारी असलेले नाना देवकाते यांच्या कार्यकर्त्याला त्यांनी मोकातून बाहेर काढलेलं आहे, असं जाहीर विधान त्यांनी केलेलं आहे। एकीकडे अशा पद्धतीची भाषा करायची आणि दुसरीकडे कार्यकर्त्यांच्या गुंडांना वाचवण्याचा प्रयत्न अजित पवार करतात। नाही, मी दादांबद्दल काय बोलणार नाही, कारण दादा हे पुण्याचे पालकमंत्री। मागच्याच 15 दिवसापूर्वी त्यांचा मुलगा कोणाला तरी भेटला, हे तुमच्याकडे नाही, माझं त्याच्याबद्दल नाही। पण मी पोलीस कमिशनरला स्वतः पत्र दिलं आहे की जे गुन्हेगारांना मदत करतात, गुन्हेगारांना आशीर्वाद देतात, ज्या मंत्र्यांच्या नावाखाली फिरतात, त्या मंत्र्यांची परेड करा। गुन्हेगारांची परेड तर मंत्र्यांची बी परेड करा, आमदारांची करा, माझा जवळचा असेल तर माझीही करा। एकदा पुणेकरांना कळू द्या आणि मग गुन्हेगारी मुक्त करण्यासाठी पुणेकरांनी पुढे आलं पाहिजे। मी बोललो की कोथरूडची गुन्हेगारी मुक्त करा, ह्याच्यासाठीच मी बोललो होतो आणि त्याची प्रेस बी झाली होती। तर सातत्यानं गुन्हेगारांना पाठीशी घालून राजकारण करणारी जी लोकं असतील त्या लोकांनी सावध राहिलं पाहिजे, कारण आजचा दुश्मन उद्याचा दोस्त असतो। हे गुन्हेगार हे कोणाचे नसतात, हे यांच्या आईबापाचे बी नसतात, ज्याची सत्ता असते त्याच्या घरात ती जातात। तर हिरनी समजू नये की हे गुन्हेगार आमचे कायम राहतील, असं काय नसतं। उद्या सत्ता बदलली तर ते गुन्हेगार दुसऱ्या नेत्याच्या दारात उभे राहिलेले आपण कित्येक वर्ष बघितले। तर हे सगळ्या गुन्हेगारांनी बी ध्यानात ठेवा की कितपत यांच्यामध्ये आपण गेलं पाहिजे आणि आपला राज वाईट आहे हे त्यांनी ध्यानात ठेवलं। परेड काढली पाहिजे का? बघा, माझी काढा, माझ्याबरोबर गुन्हेगार असेल तर नाही दादांची माझी काढा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।